मंडळी, पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा गढूळ पाणी पाहायला मिळतं, हो ना? त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपण पीत असलेले जे पाणी आहे हे शुद्ध, कीटाणुविरहित असणं फार गरजेचं ठरतं। त्यासाठी आपण फिल्टरचा सुद्धा वापर करत असतो। पाणी शुद्ध करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे जे फिल्टर्स आहेत ते आजकाल बाजारामध्ये मिळतात। पण जर आपल्याकडे काही कारणामुळे फिल्टर अवेलेबल नसेल तर त्याशिवाय पाणी कसं शुद्ध केलं जाऊ शकतं? पण ते नेमकं कसं करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे तुमच्या जवळच्या लोकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा। येऊयात मुद्द्यावर। आता पाणी शुद्ध, कीटाणुविरहित करण्याचा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे पाणी उकळून घेणं। पाण्याला एक उकळी आली की पाणी शुद्ध झालं अशी काहींची समजूत असते। ही समजूत चुकीची आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। पाणी पूर्ण कीटाणुरहित करण्यासाठी ते किमान 15 मिनिटं चांगलं उकळून घेणं गरजेचं असतं। त्यानंतर हे पाणी गॅसवरून बाजूला काढून ठेवा आणि झाकून ठेवा। थंड झाल्यावर स्वच्छ धुतलेल्या जगमध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्ही ठेवू शकता। पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून गार करून प्यावं असं डॉक्टरही अनेकदा आपल्याला सांगत असतात। उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरून जातात आणि पाणी शुद्ध होतं। लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील प्रत्येकाने पाणी उकळूनच प्यायला हवंय। दुसरा मुद्दा, तुरटी फिरवणं। तुरटी फिरवून पाणी शुद्ध करणं ही अतिशय पारंपरिक पद्धत आहे। भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवली तर पाण्यातील जे गाळ आहे खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतो। आता सोप्या पद्धतीने समजावायचं झालं ना तर पिण्याचं जे पाणी आहे ते साठवलं असेल त्या भांड्यात तुम्ही थोडी तुरटी टाकून ते पाणी 2 तास झाकून ठेवा। त्या 2 तासाच्या दरम्यान पाणी वारंवार ओपन करू नका, हलवू नका। 2 तासांच्या अवधीनंतर भांड्यावरील जे झाकण आहे ते काढून पाहिलं तर पाण्यातील जे सर्व गाळ आहे ना ते भांड्याच्या तळाशी जमा झालेलं तुम्हाला दिसेल। त्यानंतर वरचं जे पाणी आहे ते तुम्ही व्यवस्थित गाळून घेऊ शकता। पण तुरटी फिरवली असली तरीही पाणी स्वच्छ होईलच असं नाही। हा खात्रीशीर उपाय नसल्यामुळे तुरटी फिरवून झाली तरी पाणी गाळून आणि उकळूनच प्यायला हवंय। तिसरं, पाणी गाळून घेणं। वॉटर प्युरिफायर मध्ये पाणी गाळलं जातं हे आपल्याला ठाऊक आहेच। त्याचप्रमाणे स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीची जी गाळणी असते याने पाणी गाळून घेतलं तर ते स्वच्छ होईल। त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या पद्धतीचा हमखास वापर करा। मी चांगल्या सोसायटीमध्ये राहतो किंवा राहते त्यामुळे आमच्याकडे चांगलंच पाणी येतं हा गोड गैरसमज दूर करा आणि पाणी कायम गाळूनच प्यायला हवंय। चौथा मुद्दा, नळाला फडकं किंवा तर फिल्टर बसवणं। पावसाळ्याच्या दिवसात ना नळाला आपण काहीसं मातकट म्हणजे थोडंसं माती किंवा तर अशुद्ध किंवा तर गढूळ पाणी आपण बघत असतो। त्यामुळे हे पाणी भरतानाच काही प्रमाणात स्वच्छ व्हावं यासाठी काय करू शकता तर नळाला कापड बांधू शकता किंवा तर गाळणं लावू शकता। याशिवाय हल्ली बाजारात नळाला लावण्यात येणारे वेगवेगळे फिल्टर सुद्धा अवेलेबल असतात, त्यांचाही वापर फायदेशीर ठरू शकतो। यामुळे पाण्यातील जे सौम्य प्रकारचे जे जंतू आहेत ना त्याचा धोका आहे तोही कमी होऊन जातो। अशा प्रकारे पावसाळ्यात फिल्टर नसेल तर मग नक्कीच सोप्या पद्धतीने तुम्ही पाणी स्वच्छ करून घेऊ शकता। अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड। तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अजूनही विषय सुचवा कमेंट बॉक्समध्ये, त्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।